मिळाली आणि रामभाऊ उत्पातांना पंढरपूरच्या पांडुरंगाच्या महाद्वारात आणलं. आणि त्यावेळेस बाळूमामाने विचारलं, नाव काय? रामभाऊ उत्पात. दुपारी माझ्या पाया पडलास? नाही. नाही पाया पडला. आणि दुपारी तर तू माझ्या पाया पडला, तूच होता, तूच दिसत होता, तुझ्यासारखाच माणूस, आणि तू कुशाल नाही म्हणतो. मामा, जसं नामदेवरायांचं ब्रीद होतं, कटेवरी कर नाही त्या देवाचे, न घे मी दर्शन तयाचे. ज्या देवाचं कटेवर कर नाहीत त्या देवाचं मी दर्शनच घेत नाही. तुमच्याच पाया पडण्याचा काही संबंधच येत नाही. पंढरपूरच्या पांडुरंगाशिवाय मी कुणाच्याच चरणावरती नतमस्तक झालं नाही. झालं नाही? नक्की दर्शन घेत नाही? नक्की नाही. जा म्हणले निघून. आणि निघून गेल्यानंतर जे गेलेले सर्व सेवेकरीत का ते बाळूमामांच्या चरणावरती नतमस्तक झाले. आणि बाळूमामांच्या चरणावरती नतमस्तक झाल्यानंतर बाळूमामाच्या चरणाचा त्यांनी सुगंध घेतला. तर बाळूमामाच्या चरणाचा सुगंध हा चंदनाचा येत होता. आणि चंदनाचा लेप कुणाच्या कपाळाला आहे? पांडुरंगाच्या. आणि त्यावेळेस सगळ्यांच्या लक्षात आलं, बाळूमामांचं दुसरं तिसरं कोणी दर्शन घेऊन गेला नाही. साक्षात पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा हा बाळूमामांचं दर्शन गेला. ही बाळूमामांची ख्याती आहे. एवढंच नाही, पंढरपूरच्या पांडुरंगानं बाळूमामांना जागा कुठे दिली? पंढरपूरच्या पांडुरंगानं बाळूमामांना बसण्यासाठी जागा कुठे दिली? डोक्यावर पिंड कुठे आहे? पिंड कुठे आहे? पांडुरंगाची डोक्यावरती कुणाची पिंड आहे? महादेवाची पिंड आहे. अवतार कोणाचा आहेत? महादेवाचा आहेत. म्हणून निश्चित बाळूमामांची सेवा करा. मेवा मिळाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या जीवनातली घटना सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 10 ते 15 मिनिटं आपल्याकडे शिल्लक आहे, ऐकून जा. माझं गाव गणेशवाडी. तुमच्यापासून काही लई लांब नाही, तो माझे सगळे पाहुणेच आहेत. गणेशवाडी गाव आहे. 1.5 वर्षापूर्वी माझं पहिलं कीर्तन 17 नंबर बग्ग्यामध्ये झालं. त्या बग्ग्याचे कारभारी लहूदादा लेंगरे पाटील. त्या बग्ग्याचे कारभारी लहूदादा लेंगरे पाटील सर, ज्यावेळेस इथं कीर्तन झालं का तेव्हापासून आजपर्यंत डायरीत एकही दिवस खाली नाही. तुम्ही रोज स्टेटस बघताय. ज्यावेळेस बाळूमामांच्या बग्ग्यावरती कीर्तन केलं तेव्हापासून आजपर्यंत डायरीत एकही दिवस खाली नाही. लय मोठ्या मोठ्या यादीत. आताच 15 नंबर बग्ग्यावरचा फोन आलता, उद्या सकाळी काल्याचं कीर्तन. म्हणलं नाही, 2 आहेत उद्या. कसं शक्य? म्हणलं नाही होत. म्हणजे खऱ्या अर्थानं ही कृपा जर कोणाची असेल तर ती बाळूमामांची. आणि मग बाळूमामानं जर आपल्यावरती कृपा केली तर आपलंही काहीतरी कर्तव्य आहे की बाळूमामांना काहीतरी देणं. आता आपण काही देऊ शकत नाही, कारण दिलंय ते त्यांनीच दिले. काय देऊ त्याशी व्हावे उतराई, ठेवीत हा पायी जीव थोडा. आपण बाळूमामांच्या चरणावरती आपला जीव ओवाळून टाकला तरी आपण त्याची भरपाई नाही करू शकत. ऐका, मग थोडस त्यांच्या सेवेतून कृतकृत्य उतराई होण्याचा प्रयत्न म्हणून माझं गणेशवाडी गाव आहे. त्या गावामध्ये माझ्या घरी विश्वसंत ज्ञानोबाराया, जगद्गुरु तुकोबाराया, सद्गुरु संत बाळूमामा, विठ्ठल पांडुरंग परमात्मा मुळे मामा, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी या मंदिराचं काम चालू आहे. आणि त्या मंदिराची रक्कम अंदाजे 1 कोटीच्या पुढे. आदमापूर नंतर एवढं मंदिर पहिल्यांदाच मोठं गणेशवाडीत होत आहे. त्या मंदिराचे जसं राम मंदिर आहे का अयोध्येमध्ये झालंय, सेम तसं मंदिर मी माझ्या घरी बांधतोय. त्या मंदिराचं काम आता फाउंडेशनच्या पुढे कॉलम सुरू झालेत. आणि परवाची गोष्ट आहे, आमच्या भागाचे आमदार रोहित दादा पवार हे मंदिरावरती आले. 11 लाख रुपयाची देणगी त्या मंदिराला देऊन गेले. मला आदमापूर मधून ज्यावेळेस मंदिर सुरू केलं त्यावेळेस फोन आलता, महाराज मामांचं काम तुम्ही हाती घेतलंय आणि मामांचं एवढं मोठं मंदिर बांधताय. ऐका, निश्चित मामांचा असा आशीर्वाद आहे, एकदा का काम सुरू झालं की तिथून कुठून पण पैसा आल्याशिवाय राहणार नाही. कुठून पण पैसा येतच असतो. तिथं काम बंद झालं होतं आता 15 दिवसापूर्वी. रोहित दादा पवार आले, 11 लाख रुपये दिले, काम पुढे सुरू. प्रत्येक जण या मंदिरासाठी सहकार्य करत आहे 1 कोटीच्या पुढे. आणि माझं स्वप्न आहे छोटं आदमापूर म्हणून ते काही दिवसात प्रसिद्धीला आणायचंय. मामांना साक्षात त्या ठिकाणी आणायचंय. भक्ती जर आम्ही केली तर असं करता आलं पाहिजे की ऐस याचा पदर धरा, जेणे देव येईल घरा. ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषी मुनी. साक्षात बाळूमामा त्या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या अर्थानं एवढी शवायात मामांचं मोठं मंदिर व्हावं एवढी मोठी संकल्पना खऱ्या अर्थानं मनात आली. आणि ही संकल्पना सुद्धा बाळूमामांच्या चेतून पुढे चालली आहे. म्हणून एकदा खऱ्या अर्थानं अतिशय गोड नियोजन त्या ठिकाणी आहे. कधी आलाच त्या भागात, कधी आलाच भिगवणच्या पलीकडं, तर आवर्जून त्या आमच्या मंदिराला भेट द्या. म्हणजे मंदिर काय आहे हे कळल्याशिवाय राहणार नाही. विठाला जन्माची सार्थकता करायची असेल तर भगवंताचं भजन करावं लागतंय. मग ते भजन नेमकं कसं करायचं? हातानं